मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा मी साक्षीदार राहिलेलो आहे। मी त्यांच्या शिष्टमंडळातही काम केलेलं आहे। मी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाशी चर्चा केलेली आहे। जे मराठा सेवा संघानं 1990 पासूनचा लढा सुरू केला होता, मराठ्यांचं ओबीसीकरण, त्याच पद्धतीनं हे आंदोलन पुढे सुरू होतं। परंतु नंतर वाशीमध्ये जेव्हा सगळे सोयरे हा मुद्दा आला, तेव्हा त्याला आम्ही विरोध केला होता की या ठिकाणी अशा पद्धतीने होऊ शकणार नाही। परंतु ते म्हणाले होते की हे एवढे वकील आहेत आणि हे सांगतायत, हे खोटं आहे का? तर म्हटलं कायदेशीरदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या, संविधानिकदृष्ट्या ते होऊ शकत नसतं। आणि आता 2-2.5 वर्षात त्याचं काय झालं हा प्रश्नच आहे। 2 सप्टेंबरचा GR निघण्यापूर्वी मी मुंबईत जाऊन सांगितलं होतं की अशा पद्धतीचं हैदराबाद गॅजेटियर लागू करून अशा पद्धतीनं आरक्षण मिळत नसतं। 11 महिन्यानंतर आज जरांगे पाटील म्हणतात सरकारनं आम्हाला फसवलं। आम्ही गोलमेज परिषद घेऊन सांगितलं होतं जरांगे पाटील सरकार आपल्याला फसवतंय, विखे पाटील फडणवीस आपल्याला फसवतंय। जर हे कळण्यासाठी समाजाला 11 महिने किंवा 1.5, 2-2, 3-3 वर्ष लागत असतील, त्याला आपण काय करायचं? आता जरांगे पाटलानं 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू केलेलं आहे, करणार आहेत। मागण्या काय आहेत? तर 58 लाख नोंदी आणि तत्सम मागण्या आहेत। मुळात या 58 लाख नोंदी या 1967 पासूनच्या आहेत। विदर्भातल्या आहेत, खानदेशमधल्या आहेत, पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत, त्या कोकणमधल्या आहेत आणि मराठवाड्यात जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू झाल्यापासून 51,000 नोंदी, 3,11,000 प्रमाणपत्र आणि 13,500 व्हॅलिडिटी झालेले आहेत। हे यश आहे, पण हे 2-3% यश आहे। आता आपल्याला जर मागण्या करायच्या असतील तर त्या अभ्यास पूर्ण केल्या पाहिजेत, तज्ज्ञ मंडळी सोबत ठेवली पाहिजेत। आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील किंवा BG गोळशे पाटील साहेब असतील किंवा अजून तत्सम लोक असतील, यांना आपण सोबत ठेवून मागण्या केल्या पाहिजे। कारण 58 लाख नोंदी मुळात मिळालेल्याच आहेत आणि ते आपण मागतो कशासाठी, हा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे आता इन्स्टंट आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार आपण केला पाहिजे। आज SCBC आरक्षण आपल्याला मराठा समाजाला दिल्यामुळे बाकीचे मार्ग बंद झालेले आहेत। त्यामुळे भाजपचं सरकार आहे तोपर्यंत हे SCBC आरक्षण टिकणार आहे। त्यामुळे SCBC आरक्षण राजकीय सोडून OBC सारखं करा, म्हणजे फी स्ट्रक्चर असेल, त्यानंतर स्कॉलरशिप असेल, वयाची मर्यादा असेल, या सगळ्या गोष्टी जर OBC सारख्या केल्या तर त्याचा फायदा मराठा समाजाला 10% होईल। दुसरी गोष्ट, सारथी ही संस्था आहे जी आम्ही निवेदन देऊन सुरू केलेली आहे, बार्टी सारखी, तर त्या संस्थेला 3,000पेक्षा जास्त निधी, 3,000 कोटीपेक्षा जास्त निधी दिला पाहिजे। 135 प्रोजेक्टचे जवळपास 300-350 प्रोजेक्ट राबवले पाहिजे। प्रत्येक गरीब मराठा विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल। आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला 5,000 कोटी दिले पाहिजे। 10 लाख आणि 50 लाख असं वैयक्तिक आणि सामूहिक कर्ज आहे, ते 20 लाख आणि 1 कोटी केलं पाहिजे। आणि 7 वर्ष, 5 वर्षाच्या ऐवजी 7 वर्ष बगर व्याजी केलं पाहिजे आणि मॉर्गेज वगैरे त्याला नाही ठेवलं पाहिजे। अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार हे करू शकतं। या मागण्या आपण केल्या पाहिजेत आणि समाजाच्या पदरात आपण काहीतरी पाडलं पाहिजे, नाहीतर मग आपणही मागण्या हवेत करायच्या आणि सरकारही हवेत देणार। आणि किती वर्ष गेले? हे 3 वर्ष गेले, पाठीमागे 40 वर्ष गेले, असे जाऊ नये ही विनंती या प्रसंगी करतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।